गुड मॉर्निंग. मी संयोजकांना विचारलं की माझं 2 नंबरला लेक्चर का ठेवलंय. तर त्यांनी म्हटलं की पहिलं लेक्चर हे एकदम इम्प्रेसिव्ह आणि भारी माणसाचं ठेवायचं असते, म्हणजे ऑडियन्स सगळ्यात कॅच होतो म्हणते. आणि तिसरं लेक्चर वगैरे आता तो फाउंडेशनचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर महत्वाचाच आहे. मग मध्ये कोण लेक्चर भेटेना, मग कोणतरी सोम्या गोम्या पाहिजे. मग मॅनेजिंग कमिटीत विषय निघाल्यावर सगळ्यांनी एकमेकांना सांगितलं की सांगलीत एक दुल्ला आहे, काय तर जीएसटी तर काही येत नाही, त्याला बोलवा. म्हणून माझं त्याने ते लेक्चर ठेवलंय. ते किती कौतुक केलं असलं तर ते पुणेकरांनी केलंय, त्यामुळे ते 50% मायनस झालं. ते 58 मिनिटात संपवतील असं नव्हतं. 58 मिनिटात संपव, नाही तर चिठ्ठी पाठवणार. छान. पण आनंद असा वाटतो की पहिले दोन्ही सेशन हिंदी माणसाचे आहेत, टाळ्या वाजवत. आणि पुण्यात सेशन असून पहिला नाशिकचा आणि दुसरा सांगलीचा, हे आणि भारी आहे. विषय दिला ऑफिस मॅनेजमेंट आणि टाइम मॅनेजमेंट. साधारणतः टाइम मॅनेजमेंट आम्हाला जमत नाही असं किती जणांना वाटत असावं, तर हात वर करायला हरकत नाही. सगळे सगळे म्हणताय हात, तर हातच वर आहेत की. आणि तुम्ही सगळ्यांच्या वतीनं तुम्ही कोण सांगणार. तर टाइम मॅनेजमेंट आम्हाला जमत नाही असं किती जणांना वाटतंय, हात वर करा. करायला पाहिजे असं काही नाही. 7-8च हात, 8, 10, 12, 14, 15, हळूहळू हात वर करा. उजवा का डावा, उजवा का डावा, ठीक आहे असू. तर यांनी सब्जेक्ट मध्ये लिहिताना कंसातच लिहिलंय, रिड्यूस स्ट्रेस अँड बूस्ट युअर प्रोडक्टिव्हिटी. आणि मोटिवेशनल गुरु किशोर लुल्ला. ते गुरु बिरू काय म्हटले तर मला काही माहित नाही, नंतर विचारतो त्यांना तिथं. असं हे बघा, टाइम मॅनेजमेंट आणि वर्क अँड लाईफ बॅलन्स साधारणतः कोणतं तू एक 50 मिनिटं झालं की मला सिग्नल दे, त्यानंतर मी 5 मिनिटात थांबतो. 58 मिनिटं घेत नाही, 55 मध्ये थांबेल. हा, 50 मिनिटं आले की सांग. अलीकडे युट्यूबवर आपण जर काढलं की मोटिवेशनल स्पीकर्स किंवा वर्क अँड लाईफ मॅनेजमेंट, वर्क अँड लाईफ बॅलन्स, टाइम मॅनेजमेंट, तर हजारो व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तसंच अनेक चांगले चांगले मोठमोठे स्पीकर सुद्धा आहेत की ज्याचे आपण लेक्चर्स ऐकतो. पुस्तकं तर ठिकाण आहेत, ठिकाण आहे. आता ही जर सगळी पुस्तकं आपण वाचली किंवा युट्यूबवरचे व्हिडिओ बघितले किंवा लाईव्ह लेक्चर्स ऐकले, याच्या मागं आपलं इंटेन्शन काय असतं? का वाचतो, का बघतो, का ऐकतो? कुणी पटापट सांगायला हरकत नाही. काहीतरी नवीन नाही, हाच विषय आपण ऐकायला. काहीतरी इज अ व्हेरी जनरल टर्म. हे काय आता ऐश्वर्याचा संसार कसा चाललाय बघितलं तर काहीतरी नवीन ऐकायला मिळालं, ठीक आहे. खरोखर त्यांचा डायव्होर्स आहे का नाही, इथं आपली बायको काय करते बोंबल्याला विचार सुद्धा घेणार. म्हणून काहीतरी नाही, काहीतरी स्पेसिफिक असणार ना. कुठला प्रॉब्लेम? मला मुलं होत नाही, प्रॉब्लेम परत जनरलाइज झालं, स्पेसिफिक काही येईल. बघा, टाइम, वर्क अँड लाईफ बॅलन्स, टाइम मॅनेजमेंट, याचेच लेक्चर्स किंवा याचीच पुस्तकं, याचेच व्हिडिओ आपण काय ऐकतो, काय त्याच्या मागे इंटेन्शन काय? त्याच्यावर टाळ्या. टाइम जात नाही म्हणून. की कुठंतरी ज्याला आपल्याला वाटत असतं की कुठेतरी मी चुकतोय, माझं गणित जमत नाहीये, मग ते वर्क असेल. कारण बघा, वर्क अँड टाइम मॅनेजमेंट मध्ये टाइम मॅनेजमेंट हा शब्द कॉमन आहे बरं का. तुम्ही वर्कच्या जागी काय पण घालू शकता. वर्क अँड टाइम मॅनेजमेंट, फॅमिली अँड टाइम मॅनेजमेंट, एंटरटेनमेंट अँड टाइम मॅनेजमेंट, सगळ्या ज्या ज्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आहेत ते तुम्ही घालू शकता. आणि पुढे टाइम मॅनेजमेंट आहे, नुसतं ते वर्कशी रिलेटेड नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतंय की आपण जर सगळी पुस्तकं वाचली, असं गृहीत धरा की तुम्ही अभ्यास केला गेले वर्ष 2 वर्ष आणि 10-20 पुस्तकं वाचली, 10-20 व्हिडिओ ऐकले, 10-20 लेक्चर्स ऐकले, या सगळ्याचा जर सार काढला
तर काय मिळतंय हो? काय काय मुद्दे कळतात? फटाफट फटाफट सांगाल का? मी यादी करून आणली आहे, ते मी सांगतोच. पण तुमच्याकडून जर काही आलं की सगळं हे वाचलं, शिकलं, अभ्यास केला, हे सगळेजण काय सांगतात बरं, किंवा काय लिहिलंय, काय मुद्दे कटाकट कटाकट सांगा, काय मिळते? हा, आपला आत्मविश्वास वाढतो एक, आणि पट 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 पट. हा, ट्रिपल एचचा काहीतरी फॉर्म्युला वापरा, आणि आणि स्किल्स कळतात. ओके, आणि होत असलेल्या चुका होत नाहीत वगैरे, 1 2 3 4, आणि 1 2. हा, वामकुक्षीला वेळ मिळतो, म्हणजे रेस्ट मिळते. ठीक आहे, आणि लास्ट, स्वतःच्या एंटरटेनमेंट छंदासाठी वेळ काढते तो. बरोबर आहे. आता हेच मी आता लिस्ट आउट केलं की हे जे सगळेजण सांगतात ते काय सांगतात बघा. एक म्हणजे असं म्हणतात की ध्येय तुम्ही निश्चित करा. हे जे शिकवतात अगदी एमबीएच्या कॉलेजमध्ये तरी तेच आहे. ध्येय म्हणजे काय, लाईफ आणि टार्गेट, हे तुमचं निश्चित करा, त्याशिवाय काही करता येत नाही. नाहीतर तुम्ही कुठेतरी भरकटत जाल. कामाची यादी करा. कामाची यादी केल्यानंतर महत्वाची कामे आधी करा, बिनमहत्वाची कामं नंतर करा. इतरांवर काम सोपवा. डेडलाईन निश्चित करा. फक्त प्लॅनिंग करू नका, ऍक्शन घ्या. वेळ कुठे वाया जातो ते शोधा. लवकर उठा. सूर्याला तुम्ही उठवा, सूर्याला तुम्हाला उठवू देऊ नका. सर्वांना 24 तासच असतात, बरोबर आहे काय? सगळं बघा, हळूहळू आठवा. गेलेला वेळ कधी परत येत नाही. आणि अलीकडे जे नवीन आता निघाले, सोशल मीडियामध्ये वेळ घालवू नका. सोशल मीडियामध्ये मग ते एफबी वगैरे काय असेल ते सांगतात. प्रवासात काम करू शकता, वर्क अँड टाइम याच्यामध्ये बॅलन्स करा. तर बॅलन्स करा म्हणजे काय, परत ते शिकायला लागतंय. त्यानंतर वाचवलेल्या वेळेत तुम्ही जादा काम करू शकता. म्हणजे त्यांच्या कन्क्लुजनला येतात, ते काय येतात हे सगळं तुम्ही केल्यानंतर करू शकता. फॅमिलीकडे लक्ष देऊ शकता, एंटरटेनमेंट करू शकता, वगैरे वगैरे वगैरे. आता हे सगळं आपल्याला माहित नाही का हो, काय यातलं नवीन आहे? वी आर ऑल चार्टर्ड अकाउंटंट्स, ग्रॅज्युएट्स. कोण बीकॉम आहे, कोण स्टुडंट आहे, कोण सिनियर स्टुडंट आहे. 25-25 वर्ष संसार केलाय, खूप फिरलोय, काही जण जग फिरलेत, काही बरे. हे आता मी जी यादी वाचली, यातलं कुठलंही काय माहित नव्हतं. काय वेळ वाचवा, काय याचं काय डोकं लागते का काय? फॅमिली बरोबर कसं बिहेव करायचं, मित्रांबरोबर कसा वेळ काढायचा, वगैरे वगैरे. तसं म्हटलं बघायला गेलं तर ह्यात नवीन काहीच वाटत नाही. मग मला असा प्रश्न असा पडायला लागला, म्हणजे मी खरं म्हणजे काल परवाच असे मुद्दे काढत बसलो. कारण जनरल ठिकाणी मी जातो तेव्हा मी काही बडबडतो, पण इथे एवढा मोठा भारी एलाइट क्लास आहे म्हटल्यानंतर मला म्हटलं अभ्यास करावा. म्हणून मग मी ती टिपणं काढली. मग याच्यावर असं लक्षात येतंय की मग माझ्यावर लोक नाराज आहेत असं वाटतंय अनेक ठिकाणी. क्लायंट नाराज आहे, कलिग्स नाराज आहेत, बायको नाराज आहे, शेजारी नाराज आहे. चुकलं, बायको नंतर शेजारी शब्द नाही वापरतो. माझ्या कामावर लोक खुश नाहीत, असं कुठं 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 काहीतरी खटकतं. आणि म्हणून मग आपण सगळा अभ्यास करतो. आता ह्याच्या पुढे बोलायच्या आधी मी इथं जाहीर करून टाकतो की आता मी जे काही 40 मिनिटं बोलणार आहे ते इथल्या कोणालाही जीवन किंवा मृत व्यक्ती किंवा झोपलेल्या व्यक्तीला लागू नाही. होय हो, कुणाला काही इन्सल्टिंग वाटेल सांगता येत नाही. एक शाणा समजते स्वतःला असं बोललं वगैरे. त्यामुळे मेहरबानी करून माझं भाषण इथं बसलेल्या एकालाही लागू नाही असं सांगतात. तिसऱ्याला लागू आहे, कारण आपण ब्रिलियंट आहेच हो, आपण एक्सपर्टच आहे सगळे. म्हणून मी शक्य तिथं मलाच हा शब्द वापरणार आहे. परंतु मला म्हणजे तुम्हाला नव्हे, या हॉलच्या बाहेर असलेले, ते शेजारच्या खोलीतले पण नाही, त्या बिल्डिंगच्या बाहेरच्या लागू आहे असं समजा तिथं. जे लोक 100% परफेक्ट आहेत ना, ते परफेक्टच आहेत, त्यांना काही ती चिंता नाही. परंतु जे लोक 100% परफेक्ट नाही आणि आपल्याला ते परफेक्ट व्हायचं आहे, त्या दृष्टीनं चाललोय. आणि म्हणून कदाचित किशोर लुल्ला नावाची एक व्यक्ती परफेक्ट आहे असं यांना वाटतंय, म्हणून त्यांनी मला आता बोलवलं आणि ते मी तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. आणि मी सुरू करायच्या आधी अभिमानानं सांगतो, मी 100% परफेक्ट आहे. टाळ्या वाजवा माझ्यासाठी. मला काही हिस्ट्री दाटत नाही. मी 100% परफेक्ट आहे. आहे म्हणजे आहेच.
एक्सेप्ट माझ्या हातातच नाही अशी काही गोष्ट घडली तरच मी चुकतो किंवा वेळेवर जात नाही वगैरे वगैरे सगळे मायनस पॉइंट्स. मग मी विचार करतो जे लुल्लाला शक्य आहे ते याला काय शक्य नाही. मी काय आभाळातनं पडलो नाही, मला काय 48 तास दिले नाहीत, मला काही ट्रॅफिकची काय अडचण काही येत नाही, माझी काही ट्रॅफिक काही लेट होत नाही, माझी काही बायको ऐकत नाही असं नाही, माझा काही स्टाफ अशिक्षित आहे असं नाही. याने प्रश्न पाठवले बघा, त्याने 3 प्रश्न, शेवटी उत्तर देतो त्याची सातारकरांना. तर सगळ्यांना जे आहे ते माझंच आहे. माझं म्हणणं असं आहे, कन्क्ल्युजन, माझ्या 40 वर्षाचा अनुभव, की मला वर्क मॅनेजमेंट का जमत नाही किंवा मला असं का वाटतं टाइम मॅनेजमेंट का नाही, या सगळ्याची कारणं मगाशी तुझी 10-12 वाचली किंवा कुठली असली तर माझा सगळ्यात प्राईम मुद्दा असा आहे की मी ठरवतच नाही की मला परफेक्ट वागायचं किंवा वेळेवर वागायचं. दिस इज द मेन रिझन. मी ठरवतच नाही, मनापासनं मी ठरवत नाही. मग ते मन इथं असतं का इथं असतं माहित नाही. ते आपण ते शिवानीचं लेक्चर, बी के शिवानीचं आहे का, या होतंय वगैरे वगैरे काय असत. माझं पहिलं म्हणणं आहे की आम्ही ते ठरवतच नाही किंवा उत्तम काम केलं, परफेक्ट काम केलं, वेळेवर सगळीकडे गेलं तर माझी इमेज वाढते, माझं गुडविल वाढतं. हे कदाचित मला माहीतच नाही. इट्स नॉट सो इझी. इट क्रिएट्स माय गुडविल. माझी इमेज वाढते मार्केटमध्ये सगळीकडे. तुम्हाला थोड्या 5-10 मिनिटांना लक्षात येईल. किंवा त्याच्या पुढे जाऊन मला कळतंय हे सगळं, परंतु मी योजून कानाडोळा करतो. या सगळ्या कॅटेगरीज आहेत या लोकांमध्ये. मला कळतंय परंतु मी योजून कानाडोळा करतो. त्याच्या पुढे जाऊन असं होतंय, मी कानाडोळा इतका करतो की मी योजून खोटं बोलायला लागतो आणि थापा लावायला लागतो. सगळं सस्पेन्स आहे. हळूहळू हळूहळू उघडत जाईल सगळं. भूलभुलैया 3. म्हणजे काय, एक तर मी मनापासून ठरवत नाही, दुसरं माझी इमेज वाढते, माझं गुडविल वाटतं हे मला माहित नाही, तिसरं माझं गुडविल आणि इमेज वाढते हे मला कळतंय परंतु मी योजून कानाडोळा करतो, आणि चौथं कानाडोळा करायची इतकी मला सवय होते की मी खोटं बोलायला लागतो आणि थापा मारायला लागतो आणि त्या रुटीन मध्ये दिवसभर एवढ्या मारतो की मला कळतच नाही मी हे खोटं बोलतोय आणि थापा लावतोय. ते मांजर दूध पिते डोळे मिटून म्हणतात ना, त्याला असं वाटतं की मी डोळे मिटले की लोकांना कळतच नाही मी दूध पिते म्हणून. पण लोकांना कळत असते. लोक लुल्लाला ऍसेस करत असतात बरोबर. एवढी लोक काही बावळट नसतात तिथं. मी उदाहरणं काही सांगायचा प्रयत्न करतो. आता जे काही 3-4 मुद्दे सांगितले त्याच्यावरचं उदाहरण घ्या. वेळेत जाणे आणि न जाणे याची उदाहरण. मगाशी जो मी प्रश्न विचारला ना की टाइम मॅनेजमेंट कळत नाही असं कोण आहे, तर 7-8-10 जण हात वर केले. माझ्या मते तुमच्यासह आणि इथल्या सगळ्यांसह प्रत्येकाला टाइम मॅनेजमेंट अनिल कळतेच, 100% कळते. देर इज नो पर्सन इन द वर्ल्ड हु डझंट नो व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ द टाइम. मी प्रूव्ह करून दाखवतो. मला बस पकडायची, वेळेवर जातो का नाही. काल रात्री मला 1 वाजताची ट्रेन होती. जे काय मला प्लॅनिंग करायचं होतं, झोपायचं, ड्रायव्हरला सोडायला लावायचं, मी पोहोचलो का नाही वेळेवर. मला विमान पकडायचं आहे, जातो का नाही. 10:28 लग्नाचा मुहूर्त आहे, पोचतो का नाही. एखादी व्यक्ती मेली आहे, घरी दर्शनाला जायचंय किंवा 5 वाजता घाटावर नेणार आहेत, 5 वाजता पोचतो का नाही. तिसऱ्या दिवशी उठवणचा कार्यक्रम आहे. आमच्या सिंधीमध्ये पगडी म्हणतात, गुजरातीमध्ये उठवण म्हणतात. 5 बजे उठवण का प्रोग्राम होगा. गावातली 500 लोक बरोबर 5 वाजता हजर असतात का नाहीत, असतात का नाही. मग हे सगळं जर कळतंय याचा अर्थ टाइम मॅनेजमेंट येतेच मला. अदरवाईज या ठिकाणी मी पोचलोच नसतो मला जर कळत नसतं तर. माझ्या सगळ्या बस चुकल्या असत्या, माझी सगळी विमानं चुकली असती. नाटकाला जायचंय, थिएटरला जायचंय, वेळेत माझं ऑफिस बंद होतंय, मी घरात जातो, बायकोला आवरायला सांगतो, दोघं आवरतो, तिथं जातो, ट्रॅफिक प्रॉब्लेम असते, पार्किंग असते, एवढं करून बरोबर 9:30ला शो सुरू व्हायच्या आधी मी खुर्चीवर बसलेला असतो का नाही सांगा. एका आवाजात सांगा. सो यू नो द टायमिंग. तुमचं स्वतःच इथं भाषण आहे, येतं का नाही वेळेवर.
मी आज पळत पळत आलो माझं भाषण. आता याच्या उलट, मित्राच्या पार्टीला जायचंय, मित्राने सांगितलंय 8 वाजता या रे, सगळे एकत्र येऊया, मजा करूया, मजा येईल. हे 8ला जाते, ते 8:15ला जाते, ते 8:30ला जाते, ते 9ला येते, ते 9:30ला येते. का? हीच लोक जे बस वेळेवर पकडतात, जे नाटकाला वेळेवर जातात, जे उठवणच्या तिथे वेळेवर जातात, हीच लोक त्या पार्टीला 8:30ला जायचं. कॉन्फरन्स आहे, सेमिनार आहे, वर्कशॉप आहे, हीच लोक 1 तासानं लेट, पाऊण तासानं लेट. नाशिकवाले आता 1 तास आधी आले का तर ट्रॅफिक जाम. खोटं, साफ खोटं. तिसरी कॅटेगरी की मी थापा लावायला शिकतो, खोटं लावायला शिकतो, कळत पण नाही की समोरच्याला हे कळतंय, ते कसं ते सांगतो, का ट्रॅफिकचं कारण सांगायचं नाही. त्या अनिलनं त्याचं टक्कल आहे तसं माझं जरी केलं तरी हरकत नाही, पण मी सांगणार. सो वी डिसाइड की कुठं वेळेवर जायचंय आणि कुठं वेळेवर जायचं नाही. त्यामुळं पहिला तुम्ही लक्षात ठेवा, टाइम मॅनेजमेंट कळत नाही असं कोणीही म्हणू नका. सगळ्यांना टाइम मॅनेजमेंट कळतंय. परफेक्ट मी टाइम मॅनेजमेंट कुठं पाळायचं आणि कुठं पाळायचं नाही हे मी योजून ठरवत असतो, इतका मी हुशार असतो. आता तर टाळ्या वाजवा. असं केल्यानं काय मिळतो? जिथं परफेक्ट जातो तिथं विषयच नाही. जिथं मी योजून उशिरा जातो, कॉन्फरन्सला उशिरा, वर्कशॉपला उशिरा, मित्राच्या पार्टीला उशिरा, एखाद्याच्या घरी जेवायला बोलवलं तर तिथं उशिरा, आणि 10 ठिकाणं असतील. हे केल्यामुळं काय मिळतो? काही नाही, खोटं समाधान. लेट गेल्यानंतर काहींना वाटतं की माझा भाव वाढतो, इतर स्वागत करतील. मूर्ख आहे, चुकीची कल्पना आहे. काढून टाका डोक्यातनं. तुम्ही नाही, बाहेरचे ते चुकून चुकून यायला लागतं. अजिबात नाही. पीपल विल टॉक यू फूल. लई सणा समजू नको. तुला वाटत असते लई भारी आहे, काही नाही. इमेज वाढत नाही, गुडविल वाढत नाही. थोड्या काळाने म्हणतात यो ना, सोडून द्या. आता माझ्या सांगलीमध्ये समजा माझे 500 मित्र आहेत, त्यातले 4-5च असे आहेत की ज्यांच्याविषयी मी सांगतो, अरे हा ना नरेंद्र यरगट्टीकर, हा ना अरुण शहा, हे ना सुनीता लुल्ला, हे ना अमित लुल्ला, हा ना हा. एक 7-8-10 नावं की ज्याच्याविषयी मी अभिमानानं सांगतो, त्याला कुठलंही काम सांगा ते वेळेत करणारच, परफेक्ट करणारच, पिक्चरला असू दे, काही असू दे, वेळेत जाणारच, तयार आधी होणारच, असं आहे. बाकीच्यांच्याविषयी मी काय बोलतो? हे ना ते सूर्य आहे ना, अर्धा तास आपल्याला रस्त्यावर वाट बघायला लागणारच, गॅरंटी. काय झाली त्याची इमेज? बर, त्या सूर्याविषयी मी असं बोलतो म्हणजे त्याचे जे 400 दोस्त आहेत ते तेच बोलणार. त्याची बायकोही बोलणार हमारे ना आप भरोसा नहीं रखो, आएंगे तो आएंगे, नहीं आएंगे तो नहीं आहे. बायको, मुलं, ऑफिसचा स्टाफ. सूर्या हे उदाहरण आहे, कोणी ते सुरेश असतं ते करू नका. ऑफिसमध्ये कोण क्लायंट गेला, साहेब कुठे आहेत? नाही आहेत. कधी येणार आहेत? माहित नाही. कुठे गेलेत? माहित नाही. पण जे परफेक्ट आहे त्यांच्या ऑफिसमध्ये कुठे आहेत? साहेब कुठे आहेत? आज जरा सकाळी दवाखान्यात गेलेत, पण त्यांचा फोन आलाय 20 मिनिटात येतो, आणि तुम्ही येणार आहे असं सांगितलं, साहेब तुम्ही बसा. काय पाहिजे आपल्याला? पहिलं का दुसरं? सूर्या का लुल्ला? म्हणा की लुल्ला. हे दुसऱ्याचं कौतुक तर करावं तिथं. 50 मिनिटच आहे माझं साहेब कौतुक, नंतर मला कुत्र विचारणार नाही. हा पाठ जर बाजूला सोडला, आणखी एक दुसरं उदाहरण आणि घटना देतो. फॉल्स प्रॉमिसेस आपण अनेक ठिकाणी करतो, आणि काही तिसरा मुद्दा असा आहे की आपण प्रॉमिसेस देतच नाही, कुठे तर अडकून. फॉर एक्झाम्पल, मी ट्रेन मधनं प्रवास करतो, एखादा मित्र भेटला,
मित्र किंवा अनोळखी भेटला, गप्पा गोष्टी केल्या, काहीतरी चर्चा निघते, बाबा हे काय तू जरा सिंधू ते कृष्णा वाचलेस का? मी म्हणतो माझं स्वतःचं पुस्तक आहे. म्हणतो नाही वाचलंय. मी म्हणतो तुला पाठवतो, तुझा पत्ता दे, मी पाठवतो. आणखीन काहीतरी सांगतो, या गावातला असं आहे, ते मी तुम्हाला देतो. हा एक असं एक समजा तुम्हाला फोन आला, अरे ते एमनेस्टीवरचं एक सर्क्युलर होतं कुठलं, मला मिळत नाही काय? ठीक आहे, मी तुला 15 मिनिटात पाठवतो. डिपार्टमेंटला गेलो, कागद दिली, 4 कागद राहिली. साहेब म्हणतो उद्या आणून द्या. साहेब उद्या कागद आणून देतो. मोस्ट ऑफ द पीपल नॉट इन दिस हॉल हे प्रॉमिसेस पाळतच नाही. सांगलीला स्टेशनवर उतरून मी घरी गेल्यानंतर मला आठवतच नाही की कोण तर मला मित्र भेटला होता, त्याच्याशी गप्पा मारल्या होत्या आणि त्याला मी म्हटलं की मी तुला सिंधू ते कृष्णाचं पुस्तक पाठवतो. डिपार्टमेंट मधून बाहेर आल्यानंतर माझ्याकडे नोंदच असत नाही की उद्या सकाळी 11 वाजता राहिलेलं मला द्यायचंय, काय चालतंय की उद्या देतो, परवा देतो. अशी अनेक उदाहरणं, मी 2-2च देतोय कारण वेळ कमी आहे. सगळ्यांकडे तुम्ही ऑब्झर्व करा, प्रॉमिसेस न पाळणे हा एक इतका मोठा गुन्हा, इतका, मी त्याला गुन्हा म्हणतो. हा मी जो विषय मांडतो ना साहेब, हा लाईफ मध्ये मी छोटा विषय मी धरतच नाही, मी हा खूप सिरियस विषय धरत असतो. कारण मी मगाशी सांगितलं पण याच्यावरच माझं गुडविल आणि अवलंबून असते, याच्यावरच असते. आपण मिनिटाला स्वतःच्या पायावर धोंडा मारत असतो या गोष्टींना, करतच नाही, आपण पाळतच नाही. याच्या पुढे जाऊन आपण प्रॉमिसेस देतच नाही. अनेक ठिकाणी का देत नाही हो? माझ्याकडे ऑडिटला फाईल आली, एखाद्यानं वर्ष संपल्या प्रामाणिकपणे दुसऱ्या महिन्यातच ऑडिटचे पेपर्स आणि दप्तर आणून दिलं. मी जुन्या वर्षाचे दप्तर म्हणतो, आता तुम्हाला याच्यावर येत असेल. का बरं सांगत नाही की येस तुझं पहिलं आलंय, 4 दिवसात तुझा ऑडिट रिपोर्ट पूर्ण होईल, घेऊन जा. किती जण सांगतात विचार करा. मार्केटमधले सगळे सीए, ऍडव्होकेट सगळे डोळ्यापुढे आणा. ऑन द कॉन्ट्ररी, ज्यावेळी 10 आम्ही टॅक्स प्रॅक्टिशनर्स एकत्र बसतो, मग त्यात सीए असेल, ऍडव्होकेट असेल, आणि का होतं तर त्यांची सगळ्यांची चर्चा कॉमन काय असते? काय सांगतो, क्लायंट वेळेवर माहिती आणूनच देत नाही. अरे 4 महिन्यापूर्वी एकानं आणून दिलाय, तो सुद्धा बोंबला लागलाय, ड्यू डेट आली तरी मला माझ्यानं ऑडिट रिपोर्ट दिला नाही. ह्याच्यावर माझं लेक्चर झाले, मी दिलेत. मी काही मित्रांच्या इथं ऑफिसमध्ये जाऊन सिद्ध करून दाखवलंय दॅट यू आर टेलिंग लाय. आम्ही गप बसतो म्हणजे तू बोललास हे खरं असं नाही हो. आता 9 आणि 9C भरायचंय. माझ्या ऑफिसमधून 1 महिना आधी सर्व क्लायंट्सला लास्ट इयरचे रिमाइंड गेलेला आहे की 9 आणि 9C भरायचा आहे, आणून द्या. 15 दिवसानंतर माझ्या सर्व क्लायंट्सना फोन गेलेले आहेत आणि 3 दिवसापूर्वी माझ्या सर्व क्लायंट्सना दुसरे फोन गेलेले आहेत. माझ्या ऑफिसमध्ये आता 25 9 आणि 9C येऊन पडलेले आहेत आणि मी इथं तर उभा राहून सांगू शकतो की एका आठवड्यात हे माझे 25 डिस्पोजल झालेले असणार म्हणजे असणार. आणि पॅरलली माझे सगळे फोन चालू असतात, दुसरे 25, तिसरे 25. ड्यू डेटला मी ऑफिस बंद केलं तरी चालतंय, काही फरक पडत नाही. येस, आय कॅन क्लोज इट, नो प्रॉब्लेम. आणि इतर याच्या विरुद्ध चित्र काय असतं? ऑफिस चालू रात्री 8 पर्यंत, रात्री 9 पर्यंत, 12 वाजले हो रात्री. हे आनंद कसला मिळतोय सांगायला, 12 वाजले रात्री आम्हाला? ठीक, हाउ यू कैन एंजॉय विथ योर कलीग सेइंग दैट कि कल रात को मैं 12 बजे तक बैठा था. अरे इट इज इंसल्टिंग टू यू. नाही, कृपया पुढचा मुद्दा, डोंट कर्स एनीबडी फॉर युअर ओन फॉल्ट. माझा स्टाफच वेळेवर येत नाही, काय सांगायचं अनिल साहेब, ड्यू डेटच्या 4 दिवस आधी निघून गेला ते. काय सांगायचं, क्लायंट आणूनच देत नाही, परफेक्ट माहितीच आणत नाहीत, त्याला नाही कसं म्हणायचं, रिलेशन आहेत, शेवटच्या दिवशीच येतात. ऑल फॉल्स. तुम्ही प्लॅन करा, पहिल्यापासून प्लॅन करा, कंटिन्युअस फॉलोअप करा. फॉलोअपवर आठवतो, सगळ्यांनी पहिला आपण मान्य करूया की मी भारतात जन्मलोय. काय मान्य करूया? मी भारतात जन्मलोय. आणि एकदा भारतात जन्मलोय म्हटल्यानंतर सगळ्यांनी मान्य करूया, कुठलंही काम फॉलोअप केल्याशिवाय होतच नाही. मान्यच करायचं.
मी लँड डेव्हलपमेंटचा 35 वर्ष धंदा केला, 11 टाउनशिप केले, 3000 प्लॉट विकलेत, कोट्यवधी रुपये मिळवलेत. या सगळ्या ह्याच्यात लुल्लाचा आणि माझा पार्टनर राहुल शहाचा इंटेलिजन्स किती. मी जीएसटी प्रॅक्टिशनर आहे, इनडायरेक्ट प्रॅक्टिशनर गेले 40 वर्ष आहेत. यात लुल्लाच्या ऑफिसचा इंटेलिजन्स किती. मी अनेक गोष्टी करतो, रोटरी क्लब मध्ये काम करतो, वगैरे वगैरे संस्थांमध्ये काम करतो. या सगळ्यामध्ये इंटेलिजन्स किती. माझं म्हणणं असं आहे, इंटेलिजन्स हे फक्त 10, 20, 30% लागतं. 70% फॉलोअपला लागतं. जो फॉलोअप उत्कृष्ट करतो तो सगळ्या ठिकाणी यशस्वी होतो. लिहून घ्या. इंटेलेक्च्युअल वर्कचं पर्सेंटेज जास्त असत नाही. तुम्ही स्वतः इंटेलिजन्स व्हायला पाहिजे हे डोक्यातनं काढून टाका. आता इंटेलिजन्स इज अ ग्रुप इंटेलिजन्स. तुम्ही, तुमचा मुलगा, तुमचा स्टाफ, तुमचा कॉम्प्युटर, तुमचा लॅपटॉप, तुमचे सॉफ्टवेअर, रिजवानीने जे दिले ते सगळं, दिस इज ऑल कॉल्ड इंटेलिजन्स. पण हे सगळं तुमच्या ऑफिसात आहे असं गृहीत धरा. सगळी लॉची पुस्तकं आहेत, सगळे सॉफ्टवेअर आहेत, बिमल जैनचं भाषण ऐकलं, अविनाश पोद्दारचं भाषण ऐकलं, स्टाफ चांगला आहे, सगळं आहे. तुम्हाला जर फॉलोअप करायची जर ताकद नसेल आणि तुम्ही जर तुमच्या क्लायंटला, तुमच्या मित्राला, तुमच्या फॅमिलीला, तुमच्या स्टाफला फक्त दोष देत असाल तर यू वोंट बी सक्सेसफुल एनी टाइम. आणि पण इंटेलिजन्स तुमचा 10-20% कमी जरी असेल, ठीक आहे, मी यांच्या एवढा ब्रिलियंट नाही, मी यांच्या एवढा एक्सपर्ट नाही, मी या वकिला एवढा एक्सपर्ट नाही, मला कमी नॉलेज आहे, काही हरकत नाही, परंतु माझा फॉलोअप चांगला आहे, माझं परफेक्शन चांगला आहे, आय विल बी मोर सक्सेसफुल देन हिम. बघा, तुम्ही ट्राय करा. मी केव्हाही चॅलेंज स्वीकारून तुमच्या समोर येऊन बसायला तयार आहे. म्हणून मी काय म्हटलं, एकदा भारतात जन्मल्यानंतर तुम्ही मान्यच करायचं की मला फॉलोअप केल्याशिवाय कुठलं काम होतच नाही. डिपार्टमेंटमध्ये गेलो, महिन्यानंतर कागद हरवलेत, तुमचा मेल आला नाही, फाईल सापडत नाही, या वाक्यांवर कृपया कधीही त्रागा करायचा नाही. गृहीतच धरून जायचं की साहेब म्हणणार आहे फाईल हरवली आहे, साहेब एक झेरॉक्स कॉपीचा सेपरेट सेट घेऊन जावा. मी 40 वर्ष लँड डेव्हलपमेंटचं काम केलं, एनए प्रॉपर्ट्या केल्या, कलेक्टर, तहसीलदार, तलाठी, मंत्रालय सगळीकडे आहे. माझ्या पार्टनरने मला शिकवलं तर ऍप्लिकेशन करताना झेरॉक्स सेट कायम 2 एक्स्ट्रा काढायचे, कारण ते हरवणार आणि दुसरं द्यायला लागणारे गृहीतच. दिस इज मॅनेजमेंट. साहेब हे कुठल्याही पुस्तकात सापडणार नाही, चॅलेंज देतो मी. दिस इज मॅनेजमेंट. काय करायचं, तिथं गेल्यावर तलाठी जागेवरच नसतंय. काय करायचंय, 3:00ला लंच टाइम आणि गेल्यानंतर जीएसटी ऑफिसमध्ये सगळे 1:00ला निघून जातात, 5:45 नसेल तर 5:00ला निघून जातात. नका त्रागा करू ना, ते गृहीत धरा ना, जो 5:00ला जाणार आहे तुम्ही 4:00ला जावा ना. तो 1:00ला लंच जाणार आहे माहित नाही, यू गो एट 12. तुम्ही जाणार 1:00ला आणि तो 1:30चा 1:00ला लंचला गेला म्हणून खाली येऊन आम्ही परत चहा पीत गप्पा मारत बसणार तिथं. आपल्या सुधारणा या सगळ्या आपण करायच्या. त्यामुळे माझा तर मुद्दा काय आला की एकदा आपण स्वीकारलं की ही मला गव्हर्नमेंट मशिनरी बरोबर काम करायचं आहे, मला इनपरफेक्शन लोकांबरोबर काम करायचं आहे आणि मला त्यामुळं शिव्या द्यायचं, शाप द्यायचं काम बंद करूया आणि आपण त्याच्यात मार्ग काढून पुढे जाऊया. काही अडचणी, काही अडचणी. 3 वेळा तलाठी ऑफिसला मला चक्कर मारल्यानंतर 4थ्या खेपेला मला सातबाराचा उतारा मिळणार आहे. हे एकदा जर मनाशी ठरवलं आणि न कंटाळता तर जर करत राहिलं तर तुम्हाला तो उतारा मिळणार, सगळं मिळणार. तुम्हाला लँड डेव्हलपमेंटच्या स्कीम मिळत राहणार, तुम्ही कोट्यवधी रुपये मिळवणार. जे जगाला जमत नाही ते आपण करायचं म्हणून तर तुम्हाला पैसे मिळणार. जीएसटीचे असेसमेंट, इन्कम टॅक्सचे असेसमेंट, सगळं अपील किंवा लँड डेव्हलपमेंटचं काम हे सगळं सोपं असतं तर तुम्हाला कोण पैसे दिले असते. आता होतंय ना, ऑटोमायझेशन चाललंय, सगळं सोपं व्हायला लागले, टू बी यायला लागला, सगळं यायला लागलं. उद्या तुम्हाला कोण काम देणार आहे. पुढच्या 2-4 वर्षात आपल्याला खाली बसायची पाळी येईल माझ्या. दिस इज पिक्चर. आता मी सगळेजण तेच चर्चा करत होतो अर्धा तास की याच्यावर काहीतरी विचार करूया, सगळ्यांना सांगूया. आपलं सगळं सफर होणार आहे कारण ऑटोमेशन होत चाललंय. मग याच्यावर मी रडायचं
आता सगळं ऑटोमेशन झाल्यानंतर आता माझं काय होणार, हुईयो असं करायचं का आत्ताच प्री प्लॅन करून मला आता काय करायला लागणार आहे, पुढे जीएसटीचं प्रॅक्टिस जाणार, इन्कम टॅक्स जाणार, मला दुसरं काय शोधायला पाहिजे, माझं सर्व्हाइव्ह कसं करू, हे करून करायचं का रडत बसायचं. दिस इज वर्क मॅनेजमेंट. हे करायला पाहिजे. आता मी जे जे तुम्हाला ऑफिस रिलेटेड सांगितलं ना, तोच पॅटर्न एंटरटेनमेंटला लावा, तोच पॅटर्न फॅमिलीमध्ये लावा. सगळीकडे तेच, सगळीकडे तेच आहे. आणि म्हणून आपण शेवटचा मुद्दा, मी जे मगाशी कर्टली सांगितलं की आपण खोटं बोलतो आणि त्याची सवय लागते, कृपया ते बंद करूया आपण. एक स्टँडर्ड कारण ठरलेली आहेत बघा गावात. स्टँडर्ड कारण का वेळेवर आला नाही, ट्रॅफिक जाम होत. मगाशीच अनिल म्हटलं ट्रॅफिक जाम होतं हे माहित आहे की नाही आपल्याला. एक्सेप्ट कुठं एकदम ऍक्सिडेंटच झालेला आहे, ब्लॉकच झालेला आहे, तुम्ही काय करू शकत नाही, ती सिच्युएशन सोडा. रुटीन मध्ये विक्रीकर भवनला स्वारगेट पासून जायला किती वेळ लागतो अलीकडच्या ट्रॅफिक मध्ये हे माहित आहे की नाही मला, की पुरी 30 मिनिटं लागत होती, आता समजा 70 मिनिटं लागतात. मी जर 80 मिनिटं स्पेअर ठेवून जर गेलो तर कधी मी म्हणू शकतो का मी लेट ट्रॅफिकमुळे झालोय, नाही ना. परंतु मला ते कट्टाकट्टीत जायचं आहे. निघताना म्हणायचं वाटेत मला चहा प्यायला 15 मिनिटं लागणार, पण 15 मिनिटात चहा होत नाही. सगळीजण गेल्यानंतर चहा प्यायला 30-35 मिनिटं जातातच. मग हे गृहीत धरून मग तिथं 15 मिनिटं गेली, इथं गेल्यानंतर पार्किंग मिळणार नाही, त्याच्यासाठी 15 मिनिटं मला ठेवली पाहिजे. हे सगळं गृहीत धरून जर बरोबर निघालं तर तुम्ही कारण सांगाल का की ट्रॅफिक होतं म्हणून, सांगा बघू प्लीज. सांगा ना, का घाबरायला आलाय, नाही सांगणार. मी आज अखेर सांगितलं नाही कुणाला, मी काय बॉम्बेत फिरत नाही, प्रचंड बॉम्बे फिरतो. मलाही माहित आहे की पुरी बोरीवली ते चर्चगेट जायला 1.5 तासात जात होतं, आता 2.5 तास लागतात. मी 2.25 तास आधी निघतो. दुसरं मगाचं उदाहरण की ट्रेनमध्ये कोणतं भेटला, मी त्याला म्हटलं पुस्तक पाठवतो, मी पाठवलं नाही. 15 दिवसांना जर तो भेटला किंवा फोन आला, अरे तू ट्रेनमध्ये म्हणला मला म्हटला होतास पुस्तक का पाठवलं नाही, काय उत्तर असतं, शाबास विसरलो. प्लीज हात जोडतो तुमचे, विसरलो हा शब्द तुमच्या डिक्शनरीतनं काढून टाका. पहिला सगळ्यात मोठा गुन्हा आहे, नरेंद्र मोदींनी सांगणार आहे त्याला फाशीची शिक्षा ठेवा म्हणून. ते त्या वक्फ कायद्याचं काय करायचं नाही करायचं नंतर बघा. पहिला जर कोण म्हणत असेल ना राहिलं, विसरलो, लक्षातच राहिलं नाही, नो, यू आर नॉट अलाउड टू से दॅट. नाही, नाही म्हणजे नाहीच, कधीच नाही. यू हॅव टू बी ऑलवेज पॉझिटिव्ह. येस, मला लक्षात आहे, मग नोंद का घेत नाही. सगळ्यात मोठी चूक आपली जी होते ते आपल्या बुद्धीवर आणि जी प्रचंड विश्वास ठेवतो आपण, मला सगळं लक्षातच राहते. कसं लक्षात राहते, ज्यावेळी मी ट्रेनमध्ये त्याला शब्द देतो त्यावेळी आज तुम्हाला नोटपॅड आहे, नोटपॅड काढा, एका सेकंदात लिहा की या माणसाला सिंधू ते कृष्णाला पाठवायचं आहे. मी कायमचं उदाहरण देतो, मी घरातनं बाहेर निघालोय समजा आणि मला अरुणच्या फोन आला, किशोर दुपारी 3 वाजता ये, आपल्याकडनं प्लॉटचे 50 लाख रुपये घेऊन यायचे. आणि त्याच वेळी बायकोने सांगितलं की प्लीज येता येता मला दुपारी एक पान घेऊन या. कुठलं काम होतंय, कुठलं होत नाही, नाही. मला आणि अरुण शहाला जेवढं 50 लाख रुपये महत्वाचे आहेत तेवढंच मला आणि माझ्या बायकोला पान आणून देणं तितकंच महत्वाचं, तितकंच महत्वाचं. त्यामुळे जे मॅनेजमेंट कोर्सवाले सांगतात ना, मी तेवढं त्याच्याशी असहमत आहे, मी काय एवढा मोठा नाही, की तुम्ही कामं लिहा आणि महत्वाचं आणि बिनमहत्वाचं करा आणि महत्वाची पहिला करा. आय डोंट पर्सनली अग्री विथ दॅट. सगळी कामं महत्वाची. बायकोनं लिंबू आणायला सांगितला, पान आणायला सांगितलं, त्याचं महत्व, आणि जीएसटीचे मला 1 कोटीची केस करायची किंवा 50 लाख आणायचे, त्या दोन्हीचं महत्व सेमच. दुपारी किंवा संध्याकाळी दोन्ही कामं झालीच पाहिजे, देन यू आर सक्सेसफुल, अदरवाईज नॉट. नाहीतर बायकोसाठी लिंबू, गजरा, गजरा तर सोडा लई लांब, हे कधीच आणणार नाही तुम्ही. आणि म्हणून मला काय म्हणायचं सांगू का, वर्क अँड लाईफ बॅलन्स आहे ना, हा शब्द चुकीचा आहे बरं का. वर्क अँड लाईफ इज अ सर्कल.
ह्याचा बॅलन्स कधी करूच नका. जर बॅलन्स करायला गेला तर वर्कला महत्व कायम जास्त होतं, लाईफ गेलो बोलत, तिकडे महत्वच जात नाही, ते तराजू बॅलन्स होतच नाही. इट इज अ सर्कल. आणि सर्कल याचा अर्थ काय की वर्क, लाईफ, एंटरटेनमेंट, मजा, मित्र मंडळी, ऑडिट, काय जे काही तुमच्या डोक्यात असेल ना, ऑल शुड ट्रॅव्हल सायमल्टेनियसली, गोल 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 गोल. आपलं लाईफ इतकं मोठं नाहीये की हे केल्यावर ते करतो, ते केल्यावर ते करतो, ते केल्यावर ते करतो, होत नाही. मी 1980 साली ज्यावेळी बीकॉम होतो तेव्हा मी पहिल्यांदा युरोप ट्रिप केली. आता फिनान्शियली सोडून द्या, कुणाला कमी शक्य आहे नाही शक्य, पण मी त्यावेळी असं म्हटलं नाही किंवा वडिलांनी परवानगी दिली की आता बीकॉमला कशाला युरोपला जातोस. शक्य होतं ना, आई वडील होय म्हटले ना, जावा फिरून या. आज माझं सगळं वर्ल्ड फिरून झालंय. का तर एक लक्षात ठेवा की हॉलिडेज साठी काम करतो म्हणजे वीकेंड, तुमचा आयटी मधला शब्द, वीकेंड साठी काम करतो, मंडे टू फ्रायडे मर 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 मरतो आणि सॅटर्डे संडे एन्जॉय करतो. हा फॉर्म्युला कृपया आपल्याला लावून घेऊ नका, चूक आहे. एव्हरी वर्क शुड बी वीकेंड, एव्हरी वीकेंड शुड बी वर्क. आता मी सकाळी 6 वाजता ट्रेन मध्ये उठलो, 7:45ला ट्रेन पोहोचणार होती. 6 ते 7:45 पर्यंत मला सांगलीची आजची उद्याची जेवढी म्हणून कामं होती सगळ्यांची, जे लवकर उठतात मला माहित आहे त्यांच्याशी फोनवर बोललो, बाकीच्यांना व्हॉट्सअप केले. आजचं आणि दिवसभराचं माझं सगळं काम सकाळी माझ्या ट्रेनमध्ये संपलेलं आहे. मी कधी कोणाला सांगत नाही प्रवासात होतो रे, गेल्यावर करतो. नो. वीकेंड मध्ये असला की तुम्ही ट्रिपला गेला याचा अर्थ ऑफिसचं काम बंदच करायचं, आणि ऑफिसमध्ये ज्यावेळी असतात त्यावेळी त्याचं बंदच करायचं. असं करूया नको, त्यानं सक्सेस आपण होत नाही. काही काही कामं खूप बाजूला राहतात. दिवसभरात काम करताना आपल्या डोक्यात कप्पे पाहिजेत. ह्या कप्प्यातनं त्या कप्प्यात, त्या कप्प्यातनं त्या कप्प्यात, त्या कप्प्यातनं परत पहिल्या कप्प्यात सारखं जाता आलं पाहिजे. तुम्ही 15-20 कामं निरनिराळ्या टाईपची ऍट ए टाइम तुम्ही करू शकता. जरी काश्मीरला मनालीला फॅमिली बरोबर गेलेलो असलो, एन्जॉय केलं, तरी तिथं तुम्हाला असे पॉकेट्स 10 मिनिटं 20 मिनिटं नक्की मिळतात की ज्या पॉकेटमध्ये ती ट्रिप डिस्टर्ब न करता तुम्ही इथली कामं फोनवरची सगळी करू शकता. लोकांना सांगायचं नाही की मी कुलू मनालीला आहे रे, त्यामुळे मी आता 10 दिवसांना तुझं काम करतो. नो. सुदैवानं हातात आहे ना यंत्र तुमच्या. किंवा ऑफिसमध्ये काम करत असताना जर अचानक कुठला दोस्ताला सांगितला की नेक्स्ट वीकला आपण दुबईला जाऊया रे 6 दिवस, रिटर्न ड्यू डेट, काम, अशी कॅपॅसिटी पाहिजे. फिनान्शियल मी परत म्हणत नाही, तो भाग वेगळा. किंवा घरात कोण आजारीच आहे, जाऊच शकत नाही, दॅट इज एक्सेप्शनल केस. रुटीन मध्ये म्हणता आलं पाहिजे अरे चला ग्रुप चांगला आहे ना, मी येतो, आय विल मॅनेज ऑफिस, अर्जंट असलं तरी. ही ज्याची कॅपॅसिटी आहे तो सगळं करू शकतो. हे आहे म्हणून ते करू शकत नाही, ते आहे म्हणून हे करू शकत नाही. नंतर गेल्यावर ईमेल, अलीकडे ईमेलचे मला अनुभव येतात. मी ईमेल पाठवला, मी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर बघतो आणि उद्या तुला कळवतो. हाऊ कॅन इट बी? ईमेल मोबाईलवर येत नाही. कारमध्ये बसलोय आपण, विलेपार्लेटिव्ह मसगाव कारमध्ये आहे, ड्रायव्हर आहे, मी कारमध्ये निवांत बसलोय, 1 तास मला दुसरं काही काम नाहीये. माझ्या मोबाईलमध्ये ईमेल मी पाहू शकतो, त्याचा रिप्लाय देऊ शकतो. वाय नॉट? दिस इज अ वर्क ऑफ 5 मिनिट्स अँड फॉर दॅट यू आर सेइंग दॅट आय एम इन ट्रॅव्हलिंग. मला असं वाटतंय ज्याला पहिला मुद्दा आहे, ज्याला मनापासून काम करायचं आहे ना आणि जो ठरवतो ना, त्याला कुठलंही कारण अडवं येतच नाही. मला तरी येत. म्हणजे एक्स्ट्रीम उदाहरण अशी आहेत की संडासमध्ये जरी बसलं असलं तरी मी व्हॉट्सअप पाठवू शकतो, एक जोक म्हणून. अगदी टोकाच एक, टेक इट लाईटली. आणि म्हणून या सगळ्याचा माझा आता सार सांगतो की त्याचा सार पहिला काय का असणार, ते सगळं निगेटिव्ह काही नाही. एव्हरी वर्क इज पॉसिबल थ्रूआउट द डे, थ्रूआउट द इयर, एनी टाइम. फक्त ते तुम्ही मनाशी ठरवायला पाहिजे. कुठंही शिकायला जायचं कारण नाही. सर माझं आता एवढं भाषण झालं, दॅट इज इनफ. फक्त इथनं बाहेर जाताना मनाशी ठरवा की मला पॉझिटिव्ह ऍटिट्यूड करायचा आहे. कोणाला नाही मी म्हणणार नाही, कोणाला निगेटिव्ह बोलणार नाही, कोणाला अशक्य आहे म्हणणार नाही, कोणाला विसरलो म्हणणार नाही. बघा सगळे शक्य आहे नाही.
माझे एकदा 10-12 अपील्स होते वॅटचे. मी एका सिटीतल्या मोठ्या एका वकिलाला सांगितलं की मी तुला 8 अपील्सचे ब्रीफ सगळे पाठवतो, मला काही सारखं सारखं तिथे यायला जमत नाही, हे अपील सगळे तू हँडल कर, काय असेल ते फी शेअर करूया, काय अडचण नाही. ही सेड येस. मी 8च्या 8 ब्रीफ कुरिअरनं सगळ्या पाठवल्या. त्यानंतर सारखा फॉलोअप करत राहिलो. 1 महिना फॉलोअप केला. ही डिडंट डू एनिथिंग. कारण मगाचीच काम आहे, असं आहे, तसं आहे, बघतो, आई मेली, बा मेला, हे मेलं, ते मेलं, काय असेल ते असेल. 1 महिन्यानंतर त्या सगळ्या आणल्या, दुसऱ्याला दिला. सुदैवानं तो परफेक्ट होता. 3ऱ्या-4थ्या दिवशी त्याने क्वेरीज सांगितल्या, सगळ्याचं बोर्डर घेतलं, मला फीचं कोटेशन पाठवलं, मी यस केलं. वर्षभरात त्याचं काम स्टार्ट झालं. दोन्ही त्याच गावचे वकील, दोन्ही सिनियर, दोन्ही एक्सपर्ट. एक असा का वागला, दुसरा असा का वागला, नंतर तुम्ही विचार करा. रिट पिटिशन. बॉम्बेतल्या एका हायकोर्टच्या मोठ्या वकिलाला एकाचं रिट पिटिशन द्यायचं होतं. रिट पिटिशन पाठवलं, ओके केलं. फी किती? 3.5 लाख रुपये. डन केले. सगळे पेपर्स पाठवले. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 20 दिवस झाले. माझं तर फॉलोअप चालूच असतो. 20 दिवसांतर विचारलं, अरे काय झालं त्याचं? क्या है किशोर जी, वो एक बहुत बड़ा मैटर मेरा चल रहा था. कुठलं तर नाव सांगायचं, टाटा बिटा हो, आम्ही पुढंच ना. वो एक मैटर चालू था, इसलिए हाथ नहीं लगाया. फिर जब तूने ब्रीफ लिया उस दिन क्यों नहीं बताया मैं 15 दिन हाथ नहीं लगाऊंगा? 3.5 लाख रुपया फी जब बोला तर वो टाइम क्यों नहीं बताया? मी त्याची ब्रीफ काढून घेतली, दुसऱ्याला दिली, सांगितलं. 4थ्या दिवशी रिट पिटिशन फाईल झालं. दोघात फरक काय तुम्ही विचार करा. दोघंही कॉम्पिटंट, दोन्ही बॉम्बेचे, दोन्ही हुशार वगैरे सगळं. एक कसा, दुसरा कसा, काय फरक आहे? नॉलेजमध्ये काही फरक नाही, मी बेसिक सांगतो. दुसऱ्याने या सगळ्या केसमध्ये असं ठरवलं की मी स्वीकारलं की मला करायचं आहे, त्यानं केलं. पहिल्याने ठरवलं हे मला लाईटली घ्यायचं आहे, कारण सांगायची, त्याचं नाही झालं. ही मी प्रॅक्टिकलची तुम्हाला काही उदाहरणं सांगितली. मग अशी बायकोचं, मित्रांचं उदाहरण, अशी खूप उदाहरणं तुम्ही डोळ्यापुढे आणा. सगळ्याचं पॉझिटिव्हली करता येतं. मी माझं आता छाती ठोकपणे सर्व क्लायंट्सना सांगतो, 50 मिनिटं, 5 मिनिटं लास्ट. छाती ठोकपणे मी सांगू शकतो की माझ्या ऑफिस मधलं कुठलंही काम 24 तासाच्या वर पेंडिंग असत नाही. नाही म्हणजे नाही. एक्सेप्शनल केसमध्ये 48 तास, अति एक्सेप्शनल केसमध्ये 72 तास, काही कारण घडली तर. पण 90% ऑफ दी माय वर्क, कुठलंही येऊ दे, नवीन येऊ दे, जुनं येऊ दे, करंट असू दे, काय असू दे, काही असू दे, हे पण त्या दिवशी 24 तासात होतच, विदाऊट एनी रिझन. मग स्टाफचं कारण नाही, माझं कारण नाही, घरच्या आजाराचं कारण नाही, वगैरे 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 सगळं होतच. मग हे जर माझं उदाहरण मी कौतुक म्हणून करून घेत देत नाहीये, लक्षात ठेवा. मी एक उदाहरण स्वतःच द्यायचं म्हणून देतो. आणि म्हणून सगळ्यांना माझी हात जोडून सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही कुठली कुठली पुस्तकं वाचता, काय वाचता, या सगळ्यापेक्षा मनानं ठरवा. परत माझं तिथंच येतंय, मनानं ठरवा की एव्हरीथिंग इज पॉसिबल. मला एंटरटेनमेंट देखील आता या वयात, तुम्ही 30 वर्षाचा आहे नाही तर 70 वर्षाचा, याच्यात म्हातारा आहे का, म्हातारी आहे का, लहान वकील आहे का, मोठा वकील आहे का, तो नरेंद्र मोदी आहे त्याच्याकडे 40 स्टाफ असतात, त्याचं काय बाबा, यांचं काय बाबा, असलं काही नाही. सगळे सगळे सारखे. फक्त मनात जर ठरवलं तर तुम्ही कामही उत्तम करू शकता, फॅमिलीला पण वेळ देऊ शकता, फॅमिली एन्जॉय पण करू शकता. संध्याकाळी 6:01 माझ्या ऑफिसच्या लँडलाईनला फोन करायचा, कुणी उचलणार नाही 365 दिवस. 6 o'clock माय ऑफिस इज क्लोज. मी जाताना नंबर देतो, उद्या सकाळी ट्राय करायचा, कुणी उचलणार नाही. संपतातच कामं. 6:30 मी माझ्या नातवांबरोबर घरी रोज खेळत बसलेला असतोय. तो आनंद घ्या ना. काय 8 की तुम्ही ऑफिसला किती वाजता का सांगतात? 8, 8:30, 9 किती पण वाजतात. हे नो. मग एक तर तुमच्याकडे प्रचंड एवढं काम आहे की तुम्ही आमच्यासारख्याच्या बसायच्या लायकीचेच नाही. एवढं मोठं आहे तिथं. अरे काय एवढं मोठं आहे? आज बिर्ला सारखा मोठा माणूस ज्यावेळी तो बॉम्बेत असतो त्यावेळी दोन्ही टाइम त्यांच्या बायको आणि मुलांबरोबर एकत्र जेवतात. 40 फॅक्टऱ्या, हजारो कोटी असणारा माणूस. मी जर अशी उदाहरणं द्यायला गेलो तर ती देत नाही, याचा कारण वेळही संपलाय. पण या सर्व पुस्तकांमध्ये तुम्हाला प्रचंड मोठ्या माणसांची, वॉरन बुफे पासूनची उदाहरणं मिळतील
की त्यांचं काम कुठलंही पेंडिंग असत नाही, ते तितकंच फॅमिलीला टाइम देतात, मित्रांना टाइम देतात आणि ते परफेक्ट आणि हजारो कोटीचे मालक आहेत. त्यामुळे माझं शेवटचं वाक्य सांगतो की हार्ड वर्क केलं म्हणजे होतं का? नाही. भरपूर काम एक्सेस वर्क केलं म्हणून होतं का? नाही. रिझल्ट ओरिएंटेड वर्क करा, विषय संपतोय. प्रत्येक गोष्टीचा मला संध्याकाळी झोपायच्या आधी रिझल्ट आला पाहिजे. काही 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 काहीही काम असो, ऑफिसचं असो, घरचं असो, मित्राचं असो, मैत्रिणीचा असो, संस्थेचा असो, असोसिएशनचा असो, रोटरी क्लबचा असो, डोनेशनचा असो, काही असो, हा वेळ 7-8-10 तास आपले जे असतात ना, तो प्रचंड वेळ आहे, भरपूर वेळ आहे. फक्त ठरवायचं आणि डिस्पोजल करत जायचं. आणि म्हणून माझ्या ऑफिसमध्ये जो स्लोगन माझ्या केबिन मध्ये लावलाय तो तेवढा सांगतो आणि थांबतो. वेन यू स्टार्ट डिस्कसिंग, आय हॅव ऑलरेडी कम्प्लिटेड इट. एक सेकंड, टाइम असेल तर आणि कोणाला विचारा, पण सडेकरना आपले साताऱ्याचे सडेकर आहेत, त्यांनी मला क्वेश्चन असं पाठवले, अर्धा मिनिटच घेतो. जीएसटी कायद्यामध्ये कर सल्लागार यांचा जास्त वेळ कॉम्प्लायन्स रिटर्न भरणे करण्यात जातो. एकदम खोटं, चूक. 10-15 वर्ष वकिली केल्यानंतर जर तुम्ही कॉम्प्लायन्स मध्ये वेळ घालवत असाल तर सडेकर नाही, परंतु किशोर लुल्ला हा वकील नव्हे. एमटीपीएन आरआरसी काढली, जीएसटीपीएन एनआरआरसी काढली, एएफटीपीएन असं काढलं, मला वेळ मिळत नाही कारण ड्यू डेट आहे, असं जर कोण 10-20 वर्ष प्रॅक्टिस करणारा वकील म्हणत असेल तर त्याच्यासारखा अनसक्सेसफुल वकील जगात नाही. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर पहिले फक्त 2-4 वर्षच काम रिटर्न करायचं असतं, त्यानंतर तुम्ही सुपर कन्सल्टेशन ऍप्लेट करायचं असतं, आपल्या स्टाफनीच ते काम करायचं असतं, त्यामुळे ते पहिलं वाक्य चूक आहे. त्यामुळे कायद्याचा म्हणावा तसा अभ्यास होत नाही, भरपूर वेळ असतो, तुम्ही अभ्यास करा, वेळ मिळतो, हे पण वाक्य चूक आहे. तसेच कायद्यामध्ये सारखे बदल होत असतात. भारतात जन्मलाय म्हटल्यावर बदल होणारे गृहीतच धरा म्हणजे तक्रारी येत नाही. आणि हे लक्षात ठेवणे अवघड जाते. त्याचे नियोजन कसे करायचे, नियोजन करायला लागत नाही, कारण हे लक्षात ठेवायचंच नसतं. अमेंडमेंट भरपूर येतात, तुम्हाला परीक्षा द्यायची नाहीये, तुम्हाला 100 मार्काचा पेपर द्यायचा नाहीये, जे आहे ते सगळं तुमच्या मोबाईलमध्ये आहे, याच्यामध्ये आहे, सॉफ्टवेअर मध्ये आहे. फक्त त्यावेळी तिथं वाचा, विषय संपवा, आणि ज्यावेळी लागेल त्यावेळी तुम्ही ओपन केलं की तुम्हाला सगळं मिळतंय. एवढे पण हुशार असतो, पुढचा म्हणजे रेफरन्स केलं की तिथं कुठं परीक्षा द्यायची, लक्षात काही ठेवत नाही. त्याच्यापेक्षा बायकोचा वाढदिवस लक्षात ठेवा म्हणजे मार्कात नाही. 2, जीएसटी कायद्यामध्ये कर सल्लागार त्यांचा स्टाफ रिटर्न भरणे आणि इतर कॉम्प्लायन्स करत असतो. हे बघा, पहिल्या प्रश्नात तो विचारतोय आमचा वेळ कॉम्प्लायन्स मध्ये जातो, आणि दुसऱ्या प्रश्नात ह्योच म्हणतोय की स्टाफचा वेळ जातो. तर असू दे, हे वाक्य बरोबर आहे. सर्व स्टाफ ट्रेनिंग कसे द्यावे जेणेकरून कॉम्प्लायन्स बरोबर होईल. कुठलीही अमेंडमेंट आली की पहिला 4 दिवस ते वाचा. माझ्या ऑफिसमध्ये सर्व स्टाफ बरोबर दर शनिवारी माझी 1 तासाची मीटिंग असते, आणि जेवढं मला येतं तेवढं स्टाफला येतं. स्टाफ तयार केला तर ते होतं, पण स्टाफ शिकेल, बाहेर जाईल, क्लायंट ओढेल, हे गृहीत धरायचं. माझ्याकडचे 4 वकील तयार होऊन बाहेर गेलेले आहेत, माझे क्लायंट घेतलेले आहेत, ते सक्सेसफुल आहेत, त्या बँकवर येऊन त्यांनी भाषणं केलेली आहेत, परंतु माझा त्यांचा काही राग नाही आणि सगळे उत्तम आहे, त्यांचंही छान चाललंय, माझंही छान चाललंय. त्यामुळे स्टाफला तुम्ही ट्रेन करा, दर शनिवारी स्टाफची तुम्ही मीटिंग घ्या, सगळं त्यांना शिकवा, सगळं तिथं होतंय. त्याच्यासाठी वेगळं नियोजन वगैरे करायला काही लागत नाही. तिसरं, बऱ्याचदा कॉम्प्लायन्स ऑडिटमध्ये क्लायंटच्या मागे लागायला लागते, क्लायंट रिस्पॉन्स देत नाही, आपल्याला गरज असल्यासारखे काम करायला लागते. या सिच्युएशनला कसे डील करावे, क्लायंटच्या मागे वेल इन ऍडव्हान्स लागायला लागतं. तुम्ही जे मागे लागता ते 8-15 दिवस, महिनाभर आधी लागतात. 4 महिने आधी, 5 महिने आधीपासून मागे लागा. मागे लागा म्हणजे एक ईमेल पाठवला असं नव्हे, दर 8 दिवसाला त्याला पिडा. तो म्हटला पाहिजे मला पिडणाऱ्या 2 व्यक्ती आहेत, एक बायको आणि दुसरा माझा वकील. तर तुम्ही कंटिन्युअस मागे लागा, तुमचा स्टाफ क्लायंट वेळेवर येतो, काही अडचण तिथं होत नाही, क्लायंट रिस्पॉन्स देत नाही असं कधी होत नाही. बस जो रिस्पॉन्स देत नाही सोडून द्या ना. क्लायंट इज फॉर यू, यू आर नॉट युअर फॉर क्लायंट. मी माझं लाईफ जगायचं आहे, मला 4 पैसे मिळवायचे आहेत, मला चैनी करायचं आहे, आणि म्हणून मी आहे. क्लायंट शुड नॉट बिकम युअर ब्लड ग्रुप. तुम्ही नाही, बाहेरच्या सगळ्यांनी असं ठरवलंय की क्लायंट हा माझा ब्लड ग्रुप आहे, क्लायंट साठी जान हाजीर आहे. अरे बायकोला जान हाजीर करा ना तिथं.
तर अजिबात मागं लागू नका. ज्याचं झालं ते झालं, नाही झालं ते नाही झालं. सुदैवानं सगळ्यांचं 5-25 लाख रुपये प्रॅक्टिस आहे. 4 क्लायंट जातील, 2 लाख रुपये जातील. मला जेवायला खायला काही कमी पडत नाही. मनाची तयारी करा, काही फरक पडत नाही. आणि स्टाफ रिटेन करण्यासाठी काय करावे? स्टाफवर प्रेम करा, स्टाफच्या घरी जावा, स्टाफच्या घरी महिन्यात एकदा जेवण करा, स्टाफचे बर्थडे साजरे करा. आपल्या घरातल्या सगळ्या कार्यक्रमांना स्टाफला पहिला बोलवा. स्टाफ आहे तर आपण आहे, त्याला दुय्यम भूमिका देऊ नका. इतकं प्रेमानं व्हा. ऑफिसमध्ये आल्यानंतर टॉक 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 जाऊन केबिन मध्ये बसणाऱ्यासारखा मूर्ख साहेब नाही. ऑफिसमध्ये आल्यानंतर रिसेप्शनला काय गायकवाड मॅडम कसं तुम्ही, अरे काय तू काय म्हणतोस, तू काय म्हणतोस, मजा आहे ना, काय कोणाचा आजारी असेल तर आजी काय म्हणते, काय लागलं का पाहिजे, स्टाफला एकच वाक्य सांगा आणि मी थांबतो. माझं सगळं ऑफिस तुम्ही सांभाळायचं आहे, तुमची सगळी दुःख माझ्यावर सोड. बघा स्टाफ जीव टाकतो.